मातृभूमी, कर्मभूमी, जन्मभूमीची जाण ठेवून 8 दिवसात 2 चक्रा तुम्ही पुणे टू मतदारसंघात करताय. काय भूमिका आहे? पाऊस पाणी झालाय, खूप पाण्याचं प्रमाण वाढले, शेतकऱ्याचं जनजीवन विस्कळीत झाले. आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी भेटलात, लोहा तहसीलदारांना भेटलात, कंधारमध्ये तहसीलदारांना भेटलात. काय मागण्या होत्या? काय निवेदन दिले आपण शासनाला? आम्ही सर्वप्रथम तुमचे आभार. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, की लोहा कंधारमध्ये बऱ्याच ठिकाणी तळे फुटलेत. लिंबोटी धरणाचं अचानकरीत्या पाणी सोडलं. त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. गुरं जनावरे असतील, घरं असतील, शेती असतील, मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि अशा नुकसान झालेलं असताना, की तात्काळ शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालंय त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही मदत करावी. शासनाच्या दरबारी त्याचा पाठपुरावा योग्य रीतीने आम्ही करताल आणि करणार. आणि जिल्हाधिकारी झाल्याच्या नंतर आम्ही लोहा तहसीलला तेच निवेदन दिलेलं आहे. लोहा तहसीलचं झाल्यानंतर आम्ही कंधारला पण दिलेलं आहे निवेदन, की लवकरात लवकर याला काहीतरी तुम्ही शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी तुमच्या थ्रू, असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आझाद ग्रुप आज तरी सामाजिक संघटना म्हणून बरोबर. शोषितांचे, पीडितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, महिलांचे, युवकांचे, वृद्धांचे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम करते. आणि आझाद ग्रुपची महाराष्ट्रभर सगळ्या मीडियानं नोंद घेतलेली आहे. तसं तुमच्या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये सुद्धा मीडिया तुमच्या सोबत आहे. आहे. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आज युवकांना काय सांगाल? युवकांना मी हेच सांगेल, की आता आपला शेतीचा प्रश्न सोडून आता तुम्ही युवकाचा मांडला ना अचानक. तर युवकांना हेच सांगेल, की पहिलं तर मुळात तुम्ही निर्व्यसनी राहा. व्यसन कुठलंही करू नका. आणि तुम्ही 20 वर्षाचे झालात, 25 वर्षाचे झालात, तरी म्हणजे आई-वडील माझ्यासाठी काय करताल? ह्या ह्या चौकटीतून बाहेर पडा. तुम्ही स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या ताकदीनं जर तुम्ही कर्म जर करत राहिलात आणि नीतिमत्ता तुम्ही चांगली ठेवलात, तर तुम्हाला कुठलीही गोष्ट काहीही कमी पडणार नाही. युवकांना मी एवढाच तुमच्या माध्यमातून संदेश देतो. शासनाला, प्रशासनाला आज आपण निवेदन दिलेत. हां. आपल्यासोबत एवढी मोठी कार्यकर्त्याची तरुणापासून ते वृद्धापर्यंतची फौज आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी आपली भेट झालेली आहे. तर या निवेदनाची दखल जर जिल्हा प्रशासनानं नाही घेतली, तालुका प्रशासनानं जर नाही घेतली, तर पुढील आझाद ग्रुपच्या वतीनं या शेतकऱ्याच्या हितासाठी, जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी, अतिवृष्टी बाधित लोकांना न्याय मिळवण्यासाठी पुढची रणनीती काय असेल? अच्छा. मुळात मी नेता नाहीये आणि स्वतःला मी नेता समजत नाही. आणि सर हे माझे कोणी कार्यकर्ते नाहीयेत. ना मला नेता बनायचं नाही, ना मला कोणाला कार्यकर्ते बनवायचे नाहीत. हे माझे आधारस्तंभ आहेत. माझे वडील आहेत, वडिलांच्या मित्र आहेत किंवा मी ज्यांच्याकडे बघून काहीतरी शिकलोय, हे असे लोक आहेत. त्याच्यामुळं हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत. हे माझे सर्व आधारस्तंभ आहेत. मी त्यांच्याकडे बघून काहीतरी हे जीवन जगायचं शिकलेलो आहे. आणि त्यांच्या सहकार्यांनी, की जे बी काही आता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, इथून पुढे असतील किंवा ह्याच्या मागे पण प्रत्येक गोष्टीचा आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करून कुठल्याही आमिषाला कोणाला मी बळी पडू न देता आम्ही जे बी काही शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत मिळेल ते सर्वोत्तरी आमचा प्रयत्न असेल की ते त्यांना मिळायला पाहिजे. मीडियासह पूर्ण लोकांना माहिती झालेली आहे. भीमाशंकर कापसे हे एक मदतीचा हात देणारा नेता आहे, युवा नेता आहे, कार्यकर्ता आहे. मग त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल, बिलकुल. कुणाचं छत्र हरवलेला एखादा कुटुंब असेल, मुलगा असेल, त्यांना आपण आतापर्यंत आर्थिक मदत कुठलाच गाजावाजा न करता मीडियामध्ये ते न आणता आपण केलेलं आहे. हे करत असताना आपल्या कुठल्या जाणीवा जाग्या होतात आणि यामधनं काय असं मनाला काय वाटते तुमच्या? सर परमेश्वरांनी वाईट दिवसातून मला थोडे चांगले दिवस दिले आणि परमेश्वरांनी मला दिलंय. ह्याच अनुषंगानं आता तुम्ही तो आत्महत्येचा प्रश्न उभा केला म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो, की आज आम्ही 10 वाजताचा कलेक्टर साहेबाचा वेळ घेतला होता. तरी पण माझ्या गावामध्ये एक 3 ते 4 दिवसापूर्वी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. साधारण 35 वर्ष वय होतं त्यांचं. त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा आहे. एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि बाकी आता 4 मुलं, कोणी 2रीला आहे, कोणी 4थीला आहे, सगळ्यात मोठं 6वीला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मी अगोदर पण असंच केलेलं आहे, की कोणाला बी जाऊन आज सांत्वन करायची कोणालाच आवश्यकता नाहीये. काय सांत्वन करून काय मिळणार आहे त्यांना? तुमच्या 4 शब्दानं काही त्यांना काही फरक पडणार नाहीये. तर आपण त्यांना तात्विक मी आर्थिक पण मदत केलेली आहे आणि त्यांच्या जे 4 मुलं आहेत, मी माझ्या गावकऱ्याच्या समक्ष आज सोबत बी आहेत माझ्या आणि त्यांच्या सोबत समक्ष मी हा शब्द दिलाय, की 10वी पर्यंतचा पूर्ण लेकरांचा त्या 4ही लेकरांचा खर्च मी शैक्षणिक उचललेला आहे आणि आर्थिक मदत पण तात्काळ मी तिथल्या तिथे केली आहे. 10वी पर्यंत 4ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि परत आर्थिक मदत पण केलेली आहे. आर्थिक मदत करून मी माझं काही त्यांच्यावर उपकार केले नाही. एक मी माझं कर्तव्य, समाजाचं माझं दायित्व म्हणून मी त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माझ्या आर्थिक मदतीने त्यांचं काही भलतं काही चांगलं काही व्यवस्थित होणार नाही. पण एक पडीझडीच्या काळाला एक 4-8 दिवस त्यांना ते जे काही घराच्या बाहेर नाही निघता येत, त्या काळाला त्यांना त्याची काही मदत होईल, त्या भावनेतून मी ती मदत कापसे केली. साहेब, मानवतेची भावना,
मानवतेची जाणीव आणि एक कनवळपणा जो असतो, हृदयात जी माणुसकी असते, करुणा असते, ती आपल्यामधले या ठिकाणी दिसते आहे. त्या भावनेतून आपण काम केलं. आज तुमच्यासोबत माळाकोळीचे तिडके असतील, रिसनगावचे कार्यकर्ते असतील, आमचे प्रसाद कोले असतील, शिवा पेटकर असतील, ही जी फळी घेऊन तुम्ही फिरताय, त्या कंधार लोहा तालुक्यातला एक राजकारणाचा भाग झालाय. ते उपजीविका भागण्यासाठी बाहेर जातात, तिथं मोठे होतात आणि परत राजकारणाच्या निमित्तानं कंधार लोह्यामध्ये येतात, तर त्याला पार्सल म्हणल्या जाते. मग एकदा शिंदे साहेबाबद्दलही असंच घडलं, माजी आमदाराबद्दल, एकनाथ पवारांबद्दलही अशीच चर्चा झाली. अनेक कोणी येणारे लोक. तसं तुम्हाला जर ह्या निवडणुकीच्या काळात असं पार्सल ठरवलं, पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा, जर असा तुम्हावर आरोप झाला, तर ह्या आरोपाला तुम्ही ना उमेद होऊन हरणार का, किंवा पायर होऊन ह्याच मतदारसंघात उभं टाकणार? मुळात मी पार्सल नाहीये. मुळात मी पार्सल नाहीये. माझी जन्मभूमी काय आहे? माळाकोळी सर्कलमध्ये रिसनगाव माझं गाव आहे. लोहा तालुका आहे. मी माझ्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी तिथं गेलेलो आहे. आणि देशाचा पंतप्रधान आहे कुठला? गुजरातचा. निवडणूक लढवतोय कुठं? काशीला जाऊन. ते काशीवाल्यांनी काय पार्सल गुजरातला पाठवलं का? तर देशाच्या पंतप्रधानाकडून आपण आदर्शच घ्यायचा ना. आपण तर तसं तर मी कुठं बाहेर बी जाऊन म्हणजे ह्या राज्यातून त्या राज्यात तर उडी मारलीच नाही. त्याच्यासाठी आणि पार्सल आता मी वैयक्तिक नाव घेणं योग्य राहील की नाही मला माहित नाही. पण एकनाथ दादांना पार्सल म्हटलं, चिखलीकर साहेबाला सगळ्या लोकांनी पार्सल म्हटलं. पण हे पार्सल पाठवण्यासाठी जी कुरिअर व्यवस्था आहे, पार्सल म्हणणाऱ्या लोकांनी एवढंच विचार करावा, की ह्यांच्या कुरिअरची व्यवस्था ते करू शकतात का? कारण हे पार्सल लय मोठे आहेत बरं का. मी तेवढा मोठा नाहीये. चिखलीकर साहेबाला मी बघितलेलं आहे सोशल मीडियात बातम्या, की चिखलीचं पार्सल चिखलीला पाठवा, पुण्याचं पार्सल हे पार्सल एवढे मोठे आहेत. ह्यांना आपली माझी जायदाद विकली तरी हे पार्सल न जाण्यासारखे आहेत. तर त्याच्यासाठी पार्सल हा शब्द कोणीही संबोधू नये अशा लोकांसाठी. कारण हे पार्सल 1-1 कोटीच्या गाड्यात फिरतात. आपली पार्सल पाठवायची अवकात आहे का साहेब? कारण ते पार्सल जर मला एखाद्या व्यक्तीनं जर पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा. मला बद्दल आता कोणी म्हणलं नाही. पण ज्या व्यक्तीला बोलणाऱ्याला त्याची व्यवस्था करावं लागेल ना. ते काय एसटीनं तर जाणार नाही. फॉर्च्युनर 50 लाखाची आहे, मग फॉर्च्युनर 50 लाखाची फॉर्च्युनर घ्यावं लागेल, त्या पार्सलमध्ये त्या माणसाला टाकून पुढे पाठवावं लागेल. मग तेवढी जर आपलं जर असेल नाही, पण सर्वसाधारण माणसांनी मी पण सर्वसाधारण आहे. मी त्यांच्यातलाच आहे. पण ह्या मोठ्या लोकांना म्हणजे तुम्हाला सांगितलं, नाव बी घेऊन सांगितलं. एकनाथ दादा असतील, चिखलीकर साहेब असतील, अजून कोणी मोठे नेते असतील. हे खूप मातब्बर नेते आहेत. यांच्या लेव्हलचे आपण नाहीत, त्यांच्यावर बोलण्याचे इतके मोठे नाहीत. हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. फिरत असताना, मतदारसंघात पूर्ण फिरत असताना, सगळं पाहणी करत असताना जे काही तुम्हाला दुःख, दारिद्र्य शेतकऱ्याचे आज असू जाणवत आहेत, ते तुम्ही पुसण्याचं तुमच्या माध्यमातून काम केलेलं आहे. येणारा काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा काळ आहे. मतदारसंघामध्ये ज्याची त्याची मोर्चेबांधणी, चाचपणी चालू झालेली आहे. गाव बांधणीचे कार्यक्रम चालू आहेत. तर ह्या माध्यमातून आपण आज घडीला काय करताय? सर, आज घडीला माझ्या हातात जे आहे ते मी करतोय. निवडणूक ही लोकशाहीनं बाबासाहेबांनी दिलेला तुम्हाला अधिकार आहे. त्या अनुषंगाने मी त्या बाबासाहेबांनी संविधानिक दिलेल्या अधिकाराचा मी वापर करतोय. निवडणूक म्हणलं की जय पराजय दोन्ही गोष्टी सोबतच असतात. त्याच्यामुळं जय होईल पराजय होईल ह्या गोष्टीची मला चिंता नाहीये. प्रामाणिकपणे जे सामाजिक क्षेत्रात काम करतोय मी, थोडंसं त्याला मोठं स्वरूप द्यावं ह्या प्रामाणिक हेतू घेऊन मी लोकांसमोर जात आहे. आणि लोकांनी मला स्वीकारलं तर मी तर राजकीय त्याला सपोर्ट घेऊन त्यांची मदत करेल. आणि जर नाही स्वीकारलं तर मी माझं सामाजिक काम पुढे भविष्यात चालू ठेवेल. पक्ष काय असेल साहेब भविष्यातला? पक्ष अजून मी निवडला नाहीये. सर्कलमध्ये पूर्ण माझ्या वडीलधारी लोकांना, जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणी कार्यकर्ता माझा नाहीये सोबत. हे माझे वडीलधारी, माझे आधारस्तंभ, सगळे मार्गदर्शक आहेत. मी यांच्याशी सगळ्याशी चर्चा करून जो कोणता पक्ष शेतकऱ्यांना, गोरगरीब कष्टकऱ्यांना, हा भाग काही इंडस्ट्रियल नाहीये. इथं सर्व 95% 90% शेतकरीच आहेत आणि 10-5% व्यापारी आहेत. तर ह्या शेतकऱ्यांना न्याय कोण देईल, गोरगरिबाला न्याय कोण देईल, कोणता पक्ष देऊ शकेल, त्या पक्षाकडून जाण्याचा माझा विचार असेल.